जय शिवराज शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये सहकार विभागाकडून मोठी अपडेट ही आलेली आहे। त्यासोबतच सहकार मंत्री यांनी काय कर्जमाफी संदर्भामध्ये स्टेटमेंट दिलं, कारण 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे मागील 4 ते 5 वर्षापासून त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण योजनेत समाविष्ट करणार आहे का, त्यासोबतच जे काही आजपर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्यांना देखील प्रोत्साहन अनुदान मिळणार का, किंवा त्यांना या कर्जमाफी संदर्भामध्ये जी काही योजना आता राबवणारा सरकार तर त्यामध्ये त्यांना देखील लाभ होणार का, या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट ही आलेली आहे। तर सहकार विभागाचे मंत्री यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे बाबासाहेब पाटील यांनी, ते देखील आपण संपूर्ण डिटेल माहिती बघूया। तर पाटील साहेब यांना BBC न्यूज मार्फत विचारण्यात आल्यानंतर त्यांनी पाटील साहेब मंत्री सहकार मंत्री आहे तर यांनी काय स्टेटमेंट दिलं ते देखील आपण बघूया। तर ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री यांनी निवडणुकी संदर्भामध्ये बोललो होतं, तर याविषयी थोडंफार मागे पुढे होईल, पण कर्जमाफी करण्याबाबत सहकार कमिटमेंट आहे। तर त्यामध्ये सरकार कर्जमाफी हे नक्की करणार आहे, पण 4-6 महिने मागं पुढं हे होऊ शकते। या संदर्भामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यासोबतच कृषी विभागाचे तज्ज्ञ हे वरिष्ठ अधिकारी काय म्हणतात ते देखील जाणून घेऊया। राज्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफीची घोषणा होईल असं काही वाटत नाही, पण त्याबाबत काही हालचाली देखील सुरू नाही असं देखील कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी BBC न्यूज यांच्याशी बोलताना सांगितले आहे। आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न विचारला असता कर्जमाफी संदर्भामध्ये त्यांनी प्रत्युत्तर का दिलं की माझ्या भाषणामध्ये तुम्ही कर्जमाफी संदर्भामध्ये काहीतरी ऐकलं का, अंतरून बघून हातपाय पसरायचे असतात, असं वक्तव्य आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये दिलं होतं। त्यासोबतच आता माणिकराव कोकाटे आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी मागील काळामध्ये स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत, एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील 4 ते 6 महिन्यात कर्जमाफी योजनेबाबत विचार करून पुढे जाऊ, असं स्टेटमेंट राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहे। पण आता निवडणुकी संदर्भामध्ये कर्जमाफी संदर्भात स्पष्ट मत ह्या महायुती सरकारनं दिले होते की सत्तेत येताच कर्जमाफीचा पहिला निर्णय तो कर्जमाफी संदर्भात घेण्यात येईल। आता अर्थसंकल्प सादर होणार, या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा कर्जमाफीची होण्याची शक्यता असल्याबाबत चर्चा आहे, पण शेतकऱ्यांना त्याची नितांत गरज आहे। त्यामुळे सहकार विभाग असो की सहकारमधील जे काही मंत्री असो यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा निर्णय घ्यावा, जेणेकरून आता मागील 5 ते 6 वर्षापासून शेतकऱ्याची परिस्थिती मोठी बिकट आहे। त्यामुळे कर्जाचा भरणा हा शेतकरी करू शकत नाही आणि राज्याची आर्थिक स्थिती पाहता अनेक तज्ज्ञ म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी सध्या तरी शक्यता नाही, पण आता शेतकऱ्यांना जर कर्जमाफी दिली नाही तर बँका देखील आता अडचणीमध्ये आल्या असं देखील बोलले जात आहे प्रसारमाध्यमातून। त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही मोठी कार्यवाही त्याने करायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। कर्जमाफी संदर्भामध्ये नवीन माहिती आल्यास आपण आपल्या चॅनलवर सर्वात आधी देत राहू। धन्यवाद।